कोल्हापूर शहरातील महानगरपालिका शाळांची परिस्थिती सुधारावी यासाठी आम आदमी पार्टीनं महापालिका शाळांमध्ये जाऊन भौतिक सुविधांचा सर्व्हे केला होता। याबाबत तयार झालेल्या अहवालानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसह 54 शाळांच्या मुख्याध्यापकांसोबत महिनाभरापूर्वी बैठक पार पडली होती। यानंतर महापालिका प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत सुविधा वाढवण्यासह ॲक्शन प्लॅन करण्याचा निर्णय झाला होता। यावर आढावा घेण्यासाठी उपायुक्त कपिल जगताप यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली। बैठकीत शाळेतील पायाभूत सुविधा, नवीन वर्ग, पाण्याची सोय, स्वच्छतागृह, ओपन बार, अतिक्रमण, क्रीडा प्रबोधिनी आदी प्रश्नांवर चर्चा झाली। पोलिसांची गस्त वाढवून शाळांच्या आवारात ओपन बारवर कारवाई कधी करणार अशी विचारणा आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली। यावर पोलीस अधिकाऱ्यांना संबंधित ठिकाणी गस्त वाढवून गुन्हे दाखल करू असं सांगितलं। आपनं केलेल्या पाठपुराव्यानंतर शाळेतील भौतिक सोयीसुविधा सुधारण्यासाठी 9,36,00,000 रुपयांचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागानं महापालिकेला सादर केलाय। मात्र वार्षिक निधीमधून हा खर्च शक्य नसल्याचं प्रशासन अधिकाऱ्यांनी सांगितलं। शिक्षण समितीकडे निधी नसेल तर जिल्हा नियोजनकडे मागणी करावी। महिला आणि बालकल्याणमधून 80 लाख रुपयांची स्वच्छतागृहासाठी तरतूद आहे, त्यामधून निधी घ्यावा अशा सूचना आपचे महासचिव अभिजित कांबळे यांनी केली। सासने मैदानावरील क्रीडा प्रबोधिनीचा प्रस्ताव प्रलंबित आहे। तसंच स्वच्छता, खर माती उठाव यासाठी महापालिकेनं विशेष मोहीम राबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली। समग्र शिक्षण अभियानातून निधीची मागणी करावी, कामाचा प्राधान्यक्रम ठरवण्यात यावा, महिला आणि बालकल्याणकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवावेत अशा मागण्या आपच्या शिष्टमंडळानं केल्या। यावेळी आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, विजय हेगडे, मयूर भोसले, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, उपशहर अभियंता सुरेश पाटील, AK गुजर, कनिष्ठ अभियंता दत्तात्रय पाटील, मीरा नागिमे, 4ही पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते।